स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसुत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला. स्वामीसुत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बळ मी सदेहीच्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना लेख नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं. आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्दलीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी. आजच्याच दिवशी हा अक्कलकोटस्थ परब्रह्म आपल्या सर्वांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता. या भूतलावर अवतीर्ण होऊन सर्व जगतावर अन्नत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन वा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा, धैर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा, तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामी देव यात चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 इ. स. 1149 मध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाला होता. आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे, त्यापेक्षा लाखपटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इ. स. 1149 ते 1878 हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो. परंतु 1149 पूर्वी आणि 1878 नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे. तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महाकठीण कार्य आहे. तरी सुद्धा दयासागर स्वामींनाच शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन, दत्त माझा अवतरला, दिन भक्तांच्या काजाला, छेलीखेड या ग्रामामध्ये झाला अवतार हा सहजी, गोटी खेळण्याचा रंग, तेव्हा मनी झालो दंग, तेथे होता विजयसिंग, आता येथे करू रंग, गजानन आनंदला, पाहुनिया त्या खेळाला, नाचता ती चहूकोण्य, नुपुरे वाजत्या चरण्य, गोटी गोटीचा हा वाद, हरीचा हसण्याचा छंद, हमसू लागे वक्रतुंड, हलवुनी प्रीती सोंड, विष्णू स्तंभी प्रकटले, दत्त गोटी फोडून आले, माझ्या स्वामीचे अकर्ण्य, कंप होतसे धरण्य, गोटी विजयसिंग मारी, दुसरी गोटी होय कफ, गोटींचा हो पडला ढीग, चकित झाला विजयसिंग, गोटी स्वामी माया झाली, स्वामी हस्ती अतिशोभली, गोट्या झाल्या रानोमाळ, काय मौजेचा हा खेळ, एक प्रहर खेळ केला, समर्थ दाविली ती लीला, स्वामी सुत म्हणे झाला, अवतार भक्तांच्या काजाला. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.